विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास हवेमधील गणित पाठ दुसरा संख्या विषय गणित आजचा घटक आहे संख्या ज्ञान. तसंच आपण मागील वर्गात शिकला दशमान संख्यालेखन पद्धती, ज्यामध्ये तुम्ही हे 0 ते 9 पर्यंत म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या ज्या संख्या आहेत याचा वापर करून तुम्ही दोन अंकी संख्या तयार करत होते. जसं आपण सांगायचं झालं असतं 12 34 23 56 89 इत्यादी. हे आपण मागील पाठात बघितले आहे. तर आजचा आपला उपघटक आहे उपघटक आहे आपला उदाहरण संग्रह दुसरा. तर आज आपण उदाहरण संग्रह 2 हे बघणार आहोत. आता तुम्ही सुरुवातीचा पहिला प्रश्न जर बघितला तर तुम्हाला दिसते 1 2 3 5 6 7 8 9 10 अशा काही 0 अशा काही संख्या घेऊन आहे. ह्या संख्येच्या मदतीनं आज आपल्याला 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्या तयार करायची. तर सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या तयार करू. दोन अंकीमध्ये कोणकोणती संख्या येऊ शकतात? 2 अंकीमध्ये 12 23 56 78 32 50 आणि सगळ्यात मोठी संख्या जी येणार 2 अंकीमध्ये ती आपल्याला मिळणार 99. कारण की 99 नंतर जी संख्या येते 100 येते आणि 100 हे 3 अंकी संख्यामध्ये मोडते. तर अशा प्रकारे 2 अंकी संख्यामध्ये आपण 99 पर्यंत पूर्ण संख्या लिहू शकतो. तसंच आता 3 अंकीमध्ये कोणकोणती संख्या लिहू? 3 अंकीमध्ये सांगा. 3 अंकीमध्ये सुरुवातीला आपली 100 पासून 999 पर्यंत 999 पर्यंत जेवढ्या संख्या येतात ते 3 अंकी आहेत. कोणकोणत्या येणार त्याच्यात? 111 222 232 240 530 729 इत्यादी. अशा 2 अंकीमध्ये आपल्या दोन संख्या दिसणार. 3 अंकीमध्ये 3 संख्या दिसणार. तसं आता आपण 4 अंकी बघू. चार अंकीमध्ये कोणकोणती संख्या येणार? 1000 पासून 9999 पर्यंत एवढ्या संख्या आपल्याला 4 अंकीमध्ये बघायला मिळतात. याच्यामधल्या कोणकोणत्या संख्या? 1 1 बघा, 1 2 3 4 4 5 6 7 5 6 7 8 3 2 1 5 अशा इत्यादी पुढेपर्यंत 9999 पर्यंत. तसंच याच प्रकारे आपल्याला 5 अंकी बघायचे. 5 अंकीमध्ये कोणकोणत्या येणार?
5 अंकीमध्ये 9,999 पर्यंत 4 अंकी आहेत. 9,999च्या पुढचं कोणतं आहे? 10,000. 10,000पासून तर ते 9,999 पर्यंत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येणार आपल्याला? याच्यामधल्या जेवढ्या येतील ते संख्या आपल्याला 5 अंकी संख्यामध्ये मिळणार. जसे 1 5 8 3 2 4 5 8 7 3 9 7 6 8 5 इत्यादी. तर तुम्हाला घरून अशा 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा किती किती लिहून आणायच्या? 10. तसंच प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा तुम्हाला काय लिहिणं आहे? देवगिरी संख्या चिन्ह व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. तर देवनागरी संख्या चिन्ह आणि दुसरं म्हटलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. देवनागरी संख्या चिन्हामध्ये कोणकोणते ना जे मराठीमध्ये आपले 1 2 होते. जसे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9. आणि आंतरराष्ट्रीयमध्ये इंग्रजीमध्ये जे 0 1 2 3 ला म्हणले जाते त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो. जसे 1 2 3 4 5 6 7 8 9 0. हे 0 1 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. देवनागरीमध्ये मराठीमध्ये आपले जे 0 1 2 3 आहे त्याला आपण देवनागरी संख्या चिन्ह म्हणतो. आणि जे 1 2 3 आहे त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो. आणि आता तिसरा भाग आहे आता कोणत्या संख्येचे अक्षरी ओळख कशी करायची. जसं आपण 2 ला 2 लिहितो, 3 ला 3 लिहितो, तसेच 4 ला 4 लिहितो. हे काय झाले अक्षरी, म्हणजे हे अक्षरी संख्या लिहिलेल्या आहे, अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. तसेच 3 लिहिले, तसेच 4 लिहिले. तसं आता आपल्याला इथं काही उदाहरण देऊन आहे. जर पहिलं उदाहरण बघितलं तर पहिल्या उदाहरणामध्ये लिहून आहे 2359. 2359. तसंच आंतरराष्ट्रीय पहिले देवनागरीमध्ये लिहून आहे. देवनागरीमध्ये काय लिहून आपल्याला मराठीमध्ये लिहून आहे 2359. 2359. आणि देवनागरी नंतर देवनागरी टाकून असेल तर आंतरराष्ट्रीयमध्ये कसं लिहू. आंतरराष्ट्रीयमध्ये याला आपण कशामध्ये इंग्रजीमध्ये लिहू. हा काही 2 3 5 नाही. आणि आता याला आपल्याला
सांख्यिकी अक्षर मध्ये लिहिलेलं आहे. ते कसं लिहिलेलं आहे, यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू, 2359. आणि आंतरराष्ट्रीय मध्ये कसं लिहिलं जाईल याला, 2350 आपण याला इंग्रजीमध्ये लिहू. तसे असेल. आता दुसऱ्यामध्ये काय लिहिलं आहे, 32,753. दुसऱ्या उत्तरात आपल्याला लिहून आहे 32,756. याला आपण आंतरराष्ट्रीय मध्ये कसं लिहू, म्हणजे इंग्रजीमध्ये 32,756. आता याला आपण अक्षरीमध्ये लिहू, संख्याचे अक्षरीमध्ये कसं लिहू, अक्षरीमध्ये सुरुवातीला याला मराठीत लिहू आपण. याला 30,756. आता आंतरराष्ट्रीय मध्ये म्हणजे इंग्रजी भाषेत यालाच काय लिहिते, 32,756. तसेच तुम्ही आता घरून तिसरं, चौथं आणि पाचवं हे तिन्ही तुम्हाला करून आणायचे. तर आज आपण काय काय शिकलो, शून्यापासून तर 9च्या मदतीने 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या कशा लिहिल्या जातात. आणि नंतर आपण शिकलो देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधला फरक. देवनागरी म्हणजे मराठीमध्ये लिहिल्या जातात आणि आंतरराष्ट्रीय इंग्रजीमध्ये लिहिल्या जातात. आणि नंतर त्यांना अक्षरामध्ये कशा प्रकारे लिहिल्या जातात दोन्ही याच्यामध्ये.